नमस्कार, मी पी.जी. पाटील जनसेवक. आज आमचे मित्र शांताराम भाऊ चौधरी, आज त्यांच्याकडे आलो असता मला कळालं की त्यांना कुत्र्याने चावलं. या पावळा शहरामध्ये कुत्र्यांचाही सुळसुळाट झालेला आहे. नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कित्येक वेळेस लोकांनी तक्रार दिली. सर्वप्रथम सीओ ज्या वेळेस त्यांनी चार्ज घेतला पावळा नगरपालिकेचा, त्यांचं आम्ही अभिनंदनही करायला गेलो. आणि त्यावेळेस माजी नगरसेवक अरुण भट्टू चौधरी यांच्या मुलाला कुत्र्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता. ती तक्रार करण्यासाठी सुद्धा आम्ही त्या दिवशी गेलो, त्यांचं अभिनंदनही केलं. आणि त्या दिवसापासून आज तागायत या मोकाट कुत्र्यामध्ये कुठल्या प्रकारे बंदोबस्त झालेला नाही. मी आज त्यांच्याकडे बघायला आलो, पण एक अतिशय पॉवरफुल व्यक्ती असल्यामुळे कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी त्यांना कुत्र्याने चावलेलं आहे. अतिशय वाईट प्रसंग त्यांच्यावरती आलेला आहे. अशी परिस्थिती या शहरात आहे. मी आज अधिकृत ठामपणे त्यांना सांगू इच्छितो प्रशासनाला की मी आज कुटीर रुग्णालयात सुद्धा आकडा घेऊन आलो की महिन्याला कमीत कमी 50 ते 60 लोकांना कुत्रं शहरामध्ये चावत आहे. म्हणजे सरासरी 2 ते 3 जणांना रोजचं कुत्रं चावत आहे. अशी भयानक परिस्थिती पूर्ण शहराच्या चारी बाजूला कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मला तर असं वाटतं प्रत्येक आता नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे की प्रत्येक गल्लीमध्ये कुत्रे येऊन पडलेले आहेत. हे सांगतात की आम्ही त्यांची नसबंदी करू, नसबंदी केलेली आहे, असं काही गोष्टी आपल्याला प्रशासन सांगतं, पण काही नाही. बाहेर गावून सरासरी सगळेजण ओळखतात. शहराच्या चारी बाजूला बाहेर गावून कुठे कुत्रे सोडून जात आहेत याचाही सांगपत्ता लागत नाही. आज मला बऱ्याचशा आता 8 दिवसापासून बरेच जण माझ्याकडे तक्रारी करत होते, पण आता आपण म्हणत काय व्हिडिओ घ्यायचा. पण प्रत्यक्ष आज आम्ही आमच्या मित्राला चावल्यामुळे आज त्याला बघण्यासाठी आलो आणि लक्षात आलं की अतिशय वाईट परिस्थिती आहे. म्हणून नुसतं त्यांच्यावर भरोसा नाही ठेवता मी कुटीर रुग्णालयात जाऊन सुद्धा सगळी माहिती घेतली की रोज हा त्रास होते, रोज लोकांचे फोन येत आहेत. माझे सर्व शहरात फिरणारे जे पायी फिरणारे नागरिक आहेत, बंधू भगिनी आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण बाहेर फिरायला जात असाल सकाळी तर निश्चित आपण हातात काठी घ्या. अतिशय संरक्षण आपण स्वतःच करा. कारण आपल्या हा बलदंड व्यक्ती होता म्हणून कमीत कमी 1 लिटर त्याचं रक्त व्हायला शरीरातलं. हेच जर याच्यावरती मुलगा असता, आता काल आमचे मित्र प्रमोद देवले होते, त्यांच्या मुलाचं सुद्धा कुत्र्याने चावलं. अतिशय दयनीय परिस्थिती त्याची होती. कुत्र्यांचं साम्राज्य असलेलं शहर म्हणून हे 1 नंबरला आणायचं आहे का हे आता प्रशासनाने ठरवावे. काही लोकांना अडचण येते माझ्या बोलण्याची, पण मी जे बोलतो ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकली बोलतो. ज्याला कुत्रं चावलंय ना त्याच्या परिवाराला विचारा, ज्याच्या घरी दुःख आहे ना त्याला विचारा. म्हणून मी प्रत्यक्ष आज हा व्हिडिओ सर्वांसमोर लाईव्ह करत आहे. कृपया प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी हीच त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.